आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांना की आपलं संबोधित करावं। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। कळंबोली प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेच्या निमित्तानं आज अंतिम फेरीचा सामना संपन्न होतोय आणि या निमित्तानं स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेले हे सर्व कळंबोली प्रीमियर लीगचे सामने आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे ते आपले सहकारी विजय खानावकर, या ठिकाणी उपस्थित असणारे कळंबोली भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमर पाटील, कळंबोलीचे शिवसेना प्रमुख तुकाराम सरक, पनवेल शहराचे भाजपचे अध्यक्ष सुमित झुंजाराव, आमचे सहकारी दिलीप शेठ, इथं उपस्थित असणारे रविशेठ भगत, सरस्वतीताई कातारा, मोनिकाताई महानवर, इथं उपस्थित असणारे आमचे संदीप रामा, उपस्थित असणारे सर्व सहकारी देवीदासजी, सर्व उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी, इथे उपस्थित असणारे विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा सर्व क्षेत्रातील सहकारी आणि कधी एकदाचे अंतिम फेरीचे सामने चालू होतात याची वाट बघणारे सर्व दर्शक, उपस्थित सर्वच भगिनी, उपस्थित बंधूंनो, मी सगळ्यात आधी या कळंबोली प्रीमियर लीगच्या या भव्य आयोजनाबद्दल विजयराव तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। सगळं वातावरण तुम्ही गुलाबी गुलाबी करून टाकलेलं आहे आणि काही भगवं पण आहे, काय आम्हाला गुलाबीची ॲलर्जी नाही, तर आम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं कळंबोलीवासियांना या उत्कृष्ट अशा आयोजनाचं पाहण्याचा लाभ मिळत राहतो आणि ज्या उत्साहानं आज 26 जानेवारीच्या दिवशी सारी मंडळी जमलेले आहेत, मी तुम्हाला आणि उपस्थित सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रेरणेनं आणि विजय खानावकर यांच्या कार्याच्या माध्यमातून या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये एक दैदिप्यमान विजय खानावकर यांचा झाला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबरीमध्ये कळंबोलीमध्ये आमच्या सर्वच्या सर्व आमच्या उमेदवारांना कळंबोलीवासियांनी इथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना आपण नगरसेवक बनवलं, मी आपल्या सर्व कळंबोलीवासियांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि जी जबाबदारी कळंबोलीवासियांनी आमच्यावरती टाकली या जबाबदारीला भान ठेवून आम्ही कळंबोलीच्या विकासासाठी काम करत राहू अशी ग्वाही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI या सर्व पक्षांच्या वतीनं मी आपल्याला देतो। आपण सर्व मंडळी सुजाण आहात, मेहनती आहात, कष्टाळू आहात, त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच एक स्वप्न उराशी बाळगून काम करायला आवडतं। आपल्याला साध्य नाही झालं तर पुढच्या पिढीनं ते स्वप्न घेऊन जावं अशी आपली अपेक्षा असते। मी आपल्याला आम्हा सर्वांच्या वतीनं शब्द देतो, ज्या विश्वासानं तुम्ही आम्हाला साथ दिली तो विश्वास सार्थ करून दाखवत कळंबोलीच्या अगदी गरीबातल्या गरीब, सामान्यातल्या सामान्य माणसासाठी आम्ही सगळे मिळून काम करत राहू आणि तुमचा विश्वास हा आम्ही सार्थ करून टाकू। आपल्या सर्व बांधवांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। दोन्ही संघाचे खेळाडू आहेत, या दोन्ही संघांच्या खेळाडूंना उत्कृष्ट परफॉर्मन्ससाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आम्हा सर्वांचा विजय तुम्ही तुमच्या सगळ्या या आयोजक सहकाऱ्यांनी स्वागत केलं, सन्मान केला, मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।